कसे आहात? अजून खूप दिवसानंतर भेटतो आहोत. आज आहे होळी आणि होळीनिमित्त आज मी बनवणार आहे पुरणपोळी, नाही तर मी आज बनवणार आहे छोले आणि पुरी. बिकॉज डॉक्टरांनी ह्यांना गोड खायला सध्या सांगितलं नाही आहे, त्यांचं डाएट चालू आहे. सो त्यासाठी मी आज बनवणार आहे पुरणपोळी नाही, सॉरी, छोले पुरी. सो चला, म्हणजे ऑलमोस्ट माझी तयारी झाली आहे करून, बेसिक तयारी केली आहे. अनायराला ट्युशनला सोडून आले. आता पटपट जेवण बनवायचं आहे आणि निघायचं आहे होळीसाठी. सो चला करूया फटाफट रेडी. हा मसाला रेडी करून ठेवला आहे मी. याच्यामध्ये टोमॅटो, कांदा, लसूण, अद्रक आणि खोबरं हे सगळं भाजून घेतलं आहे आणि आता ह्याला मी वाटेल. आणि पीठही मळून ठेवलं आहे पुरीसाठी. त्याला बराच वेळ झाला म्हणून ते कडक कडक दिसते. आणि हे आमच्या खाली ना झाड आहे शेवगाच्या शेंगाचं. तो एक मुलगा काढत होता, सो त्याला सांगितलं की मला पण दे. भरपूर मोठ्या आहेत एकदम आणि कवड्या नाही आहेत पण जाड आहेत. तर खाऊन बघूया कसं आहे, ट्राय करून डिरेक्ट झाडावरच्या. आणि चला तर पटापट कामाला लागते. मी तुम्हाला दाखवते मध्ये मध्ये क्लिप्स. आणि चला मग बघूया. पुऱ्या झाल्यात ऑलमोस्ट, भरपूर बनवल्या आहेत. आता ह्या थोड्याशा बाकी आहेत, त्या आपण पटापट करून घेऊया आणि मग भाजीच्या तयारीला लागूया छोलेच्या. तो चला पटापटा करूया. छोले पण झाले आहेत, मस्त वास सुटलाय. उकळी येऊ देते एक छान आणि मग गॅस बंद करते. कुकर पण लावला आहे. सो झालं आहे सगळं, पुरी, भाजी, भात सगळं लावून झालं. फक्त श्रीखंड आणायचं, ते मी आता खाली जाईन तेव्हा घेऊन येईन. आणि आता डिसाईड करते की काय घालायचं, साडी घालायचं की ड्रेस घालायचा, जसा वेळ मिळेल त्याच्या अकॉर्डिंग. कारण खाली पेटवण्याच्या आधी जायला लागणार आहे. सो तशा अकॉर्डिंग मी डिसाईड करते काय घालायचं. जर वेळ मिळाला तर साडी नेसेल, नाही तर मग ड्रेस घालेल. कारण अनायराला साडी घालून फिरवणं, त्यात ती कलर लावणार, ती पूर्ण खराब होणार, मग माझी साडी पण खराब होणार. सो विचार करते की ड्रेसच घालू, म्हणजे तिला पण सांभाळता येईल. बिकॉज ह्याला यायला ऑफिसवरनं वेळ होणार आहे. सो मला सगळं तिला सांभाळावं लागणार आहे. सो चला आता बाकी सगळं आवरून घेते. किचन ओटा वगैरे साफ करते, अनायराला घ्यायला निघते आणि मग रेडी होते. मग रेडी झाल्यावर आपण भेटूया म्हणजे आता जाता जाता पण काय जर क्लिप काढले तर मी ॲड करेन. सो चला. सो झाले रेडी, अनायरा पण रेडी होते. पटापट आता ताट रेडी करते आणि मग जाते. होळीची तयारी खाली झाली आहे ऑलमोस्ट. सो ताट रेडी करते आणि मग खाली जाते. सो चला पटापट रेडी करूया ताट आणि भेटूया खाली. झाली आहे होळी पेटवून, सगळं झालं आहे पूजा वगैरे करून. आता चालले घरी. खूप लेट झालं आहे, 10:30 होत आले. अनायरा कुठे गेली आहे काय माहिती. सो झाली आहे तयारी. आज आहे होळी, नेक्स्ट डे आहे. अनायरा पण रेडी झाली पिचकारी घेऊन. सो निघालो आहे आम्ही कलर्स वगैरे घेऊन. खाली फ्रेंड्स वगैरे भेटणार आहे. अनायराला पण तिच्या फ्रेंडकडे घेऊन जाणार आहे. सो चला खेळूया होळी. ही चालू आहे तयारी, दाढीला पण तेल लावणं. निघालो आहे आता सगळी तयारी करून. बघूया आता कुठे कुठे जाणार आहे. दोघांनी पण वाईट घातलं.
कलर पण दिसत नाही आता हे तुम्ही आलाच नाही. हॅपी होली. नाही घे ना जरा बस केळी होळी ये ये होली आम्ही खुललेले उडान सो आम्ही होळी खेळून आलो आहे इकडे. बदलापूर युवा महोत्सव होळी हा प्रोग्राम आयोजित केला होता. सो ते बघायला आलो होतं. म्हटलं हर वर्षी होतो, सो बघून येऊया कसं आहे काय. थोडा वेळ थांबलो आम्ही, भरपूर ऊन होतं, उन्हामुळे जास्त थांबवलं नाही. सो थोडा वेळ थांबलो आम्ही आणि निघालो आम्ही घरच्या दिशेला. आलो आहे आत्ताच आम्ही घरी. सो पटापट आंघोळ करून घेते, जेवायचं आहे, जेवून मग थोडा आराम करू आणि भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. असंच प्रेम देत राहा आणि स्टे ट्यून. सो नेक्स्ट व्लॉगमध्ये खूप इंटरेस्टिंग असं काहीतरी करायचं आम्ही ठरवलं आहे. बिकॉज काही आम्हाला असं देता येत नाही कॉन्टेंट. सो तुम्ही बघाल आणि इंटरेस्ट घ्याल. सो नेक्स्ट व्लॉगमध्ये नक्कीच काहीतरी करू. सो तोपर्यंत स्टे ट्यून अँड बाय बाय.